नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी एक्झाम 5 वर्ष या एक्झामसाठी जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स म्हणजेच सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या सेक्शनवरतील काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे स्टुडंट्स चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही महाराष्ट्र लॉ सीईटी एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स घेऊन आलो आहोत. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबत 2000+ एमसेट क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असतील. आता या सर्व गोष्टींची फीस खूप कमी आहे, ती म्हणजे 2000 फक्त. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत. त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट फक्त व्हॉट्सअप थ्रू करा, जेणेकरून तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनलोड साईडला स्टोरेज आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटीचं टाईप करा. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 सीईटीचे कोर्सेस अवेलेबल होतील. त्यामधला महाराष्ट्र LLB 5 इयर्स हा कोर्स आपला असेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील. तुम्ही की एकदा कोर्स एनरोल केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ॲड केलं जाईल, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या एज्युकेटर्सशी कॉन्टॅक्ट करू शकता, तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकता. चला तर टॉपिककडे वळूया. तर पहा, पहिला प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून द्वारे काढून टाकले जाऊ शकते. आपल्याकडे पहा वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे भारताचे सरन्यायाधीश, सेकंड आहे संसद, थर्ड आहे लोकसभा आणि फोर्थ आहे पंतप्रधान. तर यातलं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे संसद. तर भारताच्या राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून संसदाद्वारे काढून टाकले जाऊ शकतात. तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 नुसार राष्ट्रपतींना संविधानाचे उल्लंघन केल्याबद्दल महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते. महाभियोग आरोप संसदेच्या कोणत्याही सभागृहाद्वारे सुरू केले जाऊ शकतात. या आरोपांवर सभागृहाच्या एका चतुर्थांश सदस्यांनी स्वाक्षरी केली पाहिजे, ज्याने आरोप निश्चित केले जातात आणि राष्ट्रपतींना 14 दिवसांची नोटीस दिली जाते. चला तर पुढे पाहू. अखिल भारतीय सेवांसाठी नियुक्त्या द्वारे केल्या जातात. पहा, इथं आपल्याकडे वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे UPSC, सेकंड आहे राष्ट्रपती, थर्ड आहे पंतप्रधान आणि फोर्थ आहे संसद. तर याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे राष्ट्रपती. तर अखिल भारतीय सेवांसाठी नियुक्त्याद्वारे राष्ट्रपतींना केल्या जातात. तर अखिल भारतीय सेवांमध्ये सर्व नियुक्त्या भारताच्या राष्ट्रपतींद्वारे केल्या जातात. अखिल भारतीय सेवांमध्ये भारताच्या नागरिक सेवा म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा IAS, भारतीय पोलीस सेवा IPS आणि भारतीय वन सेवा IFS यांचा समावेश होतो. चला तर पुढचा प्रश्न पाहू. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात प्रत्येक भारतीय राज्याला राज्यपाल असेल अशी तरतूद आहे? कलम 152, कलम 153, कलम 151 आणि कलम 154 असे 4 वेगवेगळे ऑप्शन असतात. तर करेक्ट ऑप्शन काय असेल? तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, ते म्हणजे कलम 153. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 153 या कलमात प्रत्येक भारतीय राज्याला राज्यपाल असेल अशी तरतूद आहे. भारतीय राज्यघटनेचे कलम 153 राज्यांच्या राज्यपालांविषयी आहे. त्यात असे नमूद केले आहे की प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल, परंतु या लेखातील कोणतीही 2 गोष्ट किंवा अधिक राज्यांसाठी एकाच व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यास प्रतिबंध करणार नाही. चला तर पुढचा प्रश्न पाहू. घटनेच्या कलम 1 मध्ये भारत म्हणून घोषित केले आहे तर कुणी? तर फर्स्ट आहे फेडरल राज्य, सेकंड आहे अर्धसंघीय राज्य, थर्ड आहे एकात्मक राज्य आणि फोर्थ आहे राज्यांचे संघराज्य. तर याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, ते म्हणजे राज्यांचे संघराज्य. तर विद्यार्थी मित्रांनो, घटनेच्या कलम 1 मध्ये भारत म्हणून राज्यांचे संघराज्य घोषित केले आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. 41व्या लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी कुणाची निवड करण्यात आली आहे? इथे पहा वेगवेगळ्या व्यक्तींचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे नरेंद्र मोदी, सेकंड आहे अमित शहा, थर्ड आहे डॉक्टर K. Sivan आणि फोर्थ आहे डॉक्टर मायलसामी अण्णादुराई.
तर याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ते म्हणजे नरेंद्र मोदी. तर 1 ऑगस्ट 2023 रोजी टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट तर्फे भारताच्या पंतप्रधानांना 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहू. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार नुकताच कोणत्या अभिनेत्याला प्रदान करण्यात आला आहे? इथे पहा वेगवेगळ्या अभिनेत्यांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे वहिदा रेहमान, सेकंड आहे मधुबाला, थर्ड आहे श्रीदेवी आणि फोर्थ आहे शबाना आझमी. तर याचं करेक्ट ऑप्शन असेल, सांगा बरं काय असेल? तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ते म्हणजे वहिदा रेहमान. तर दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार नुकताच वहिदा रेहमान या अभिनेतीला प्रदान करण्यात आला आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने मत्स्यकर भरोसा योजना सुरू केली आहे? इथे पहा वेगवेगळ्या राज्यांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे आंध्र प्रदेश, सेकंड आहे केरळ, थर्ड आहे राजस्थान आणि फोर्थ आहे पंजाब. तर याचा करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ते म्हणजे आंध्र प्रदेश. सागरी मासेमारीवर वार्षिक बंदी कालावधीत मच्छीमारांच्या कुटुंबाला रुपये 10,000 प्रदान करणे या योजनेत समाविष्ट आहे. आणि ही योजना आंध्र प्रदेश राज्य प्रदेशाने मत्स्यकर भरोसा योजना सुरू केली होती. चला तर पुढचा प्रश्न पाहू. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने जगन्नाथ सुरक्षा कार्यक्रम सुरू केला? इथे पहा वेगवेगळ्या राज्यांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे तामिळनाडू, सेकंड आहे आंध्र प्रदेश, थर्ड आहे ओडिशा आणि फोर्थ आहे तेलंगणा. त्याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी जगन्नाथ सुरक्षा कार्यक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश राज्यातील घरापर्यंत पोहोचून निराकरण न झालेल्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने महिनाभर चालणारा आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. भारतात उद्यमी भारत MSME दिवस कधी साजरा केला जातो? इथे पहा वेगवेगळ्या दिनांकांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे 25 जून, सेकंड आहे 27 जून, थर्ड आहे 30 जून आणि फोर्थ आहे 1 जुलै. तर याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे 27 जून. तर भारतात उद्यमी भारत MSME दिवस हा 27 जून रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या राज्याने अलीकडेच फिनटेक सिटी अँड फिनटेक टॉवर प्रकल्प सुरू केले? इथे पहा वेगवेगळ्या 4 राज्यांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे तेलंगणा, सेकंड आहे तामिळनाडू, थर्ड आहे उत्तर प्रदेश आणि फोर्थ आहे ओडिसा. तर याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे तामिळनाडू. तर तामिळनाडू राज्याने अलीकडेच फिनटेक सिटी आणि फिनटेक टॉवर प्रकल्प सुरू केला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी चेन्नईमध्ये फिनटेक सिटी आणि फिनटेक टॉवर या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. चला तर पुढचा प्रश्न पाहू. जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस कधी पाळला जातो? पहा इथे वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे 10 जून, सेकंड आहे 12 जून, थर्ड आहे 14 जून आणि फोर्थ ऑप्शन आहे 16 जून. तर याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे 12 जून. तर जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस हा 12 जून या रोजी पाळला जातो. चला आता पुढचा प्रश्न पाहू. विटिलिगो ही शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करणारी दुर्मिळ स्थिती आहे? इथे पहा वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे त्वचा, सेकंड आहे मेंदू, थर्ड आहे फुफ्फुस आणि फोर्थ आहे रक्त. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, ते म्हणजे त्वचा. तर विटिलिगो ही शरीराच्या त्वचा या भागावर परिणाम करणारी दुर्मिळ स्थिती आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतात राष्ट्रीय अवकाश दिवस कधी साजरा केला जातो? इथे पहा वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. 21 ऑगस्ट, सेकंड आहे 23 ऑगस्ट, थर्ड आहे 25 ऑगस्ट आणि फोर्थ आहे 27 ऑगस्ट. तर याचा करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे 23 ऑगस्ट. तर भारतात राष्ट्रीय अवकाश दिवस हा 23 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. चंद्रयान-3 मोहिमेच्या यशाच्या स्मरणार्थ केंद्र सरकारने दरवर्षी 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहू. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती तरतूद नागालँडमधील कोळसा खाण नियमन करण्यात मोठा अडथळा निर्माण करते? पहा वेगवेगळ्या 4 कलमांचे ऑप्शन्स आहेत. कलम 370, कलम 371A, कलम 245 आणि फोर्थ आहे कलम 256. तर यातला करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तर म्हणजे कलम 371A.
तर विद्यार्थी मित्रांनो, नागालँडमधील कोळसा खाण नियमन करण्यामध्ये भारतीय राज्यघटनेचे कलम 371A हा एक मोठा अडथळा आहे. ही तरतूद नागा जमातींच्या चालीरीती, परंपरा आणि धार्मिक प्रथा यांना बाह्य हस्तक्षेपापासून संरक्षण देते. हे स्वदेशी कायदेशीर प्रणाली आणि न्यायाच्या पारंपरिक पद्धती चालू ठेवण्यास देखील अनुमती देते. चला तर नेक्स्ट आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पाहू. कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून साजरा केला जातो? इथे पहा वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे 18 मार्च, सेकंड आहे 19 मार्च, थर्ड आहे 20 मार्च आणि फोर्थ आहे 21 मार्च. तर याचा करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी सी, ते म्हणजे 20 मार्च. तर 20 मार्च दिवशी दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून साजरा केला जातो. आनंद, मानसिक आरोग्य आणि कल्याण यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंद दिन 20 मार्च रोजी साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आता इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील तर मला कमेंटवर विचारा. बाय, थँक्यू, हॅव अ नाईस डे.